अजित दादांमध्ये धाडस असेल तर माझ्या विरोधात लढा। अहो काय चाललंय, भाजप खोटं बोलते तर तुम्ही सुद्धा खोटं बोलायला लागला। नमस्कार मराठी मंडळीवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सध्या महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणुका दरम्यान सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे बारामती या लोकसभा मतदारसंघाची आणि या मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान अजित पवार आणि रोहित पवार यांच्यामध्ये जोरदार तुतुमय बघायला मिळते। कोण कुणावर कशा प्रकारे हल्लाबोल करतंय आणि कुणी काय आरोप केलेत, रोहित पवार यांनी कशा प्रकारे अजितदादा पवार यांना धुवून काढलेला आहे बघूयात या व्हिडिओमध्ये। हा गडी म्हातारा झालाय, या गड्याला बाजार दाखवा। काही लोकांनी पवार साहेबांच्या वयाबद्दल बोलले, 84 वय झालं, आता तुम्ही कीर्तन करा, आता तुम्ही विश्रांती घ्या, आता फक्त मार्गदर्शन करा। वय जास्त झालं, 82 झालं, 83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात का नाही? तुम्ही आशीर्वाद द्या ना। आता पवार साहेबांचं तुम्ही वय काढलं ना, आज पवार साहेब या वयामध्ये सुद्धा पवार साहेब 60 सभा घेतात। किती? 60। आणि पवार साहेबांचं वय ज्यांनी काढले ते कुठे आहेत ते? बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बसून राहिलेत। सुप्रियाताई आणि अजितदादांमध्ये एक ठरलं होतं की सर्व राजकीय यंत्रणा अजितदादा बघणार आणि इथं असणाऱ्या सामान्य लोकांचे प्रश्न दिल्ली आणि मुंबईमध्ये जर मांडायचे असतील तर ते सुप्रियाताई करणार। सुप्रियाताईंनी त्यांची बाजू सांभाळली, जो कुठला शब्द दिला होता तो त्यांनी पाळला। अजितदादांनी तो पाळला का? राजकीय यंत्रणा अख्खीच्या अख्खी चोरी करून ते पलीकडे रोहित पवार यांनी देखील जोरदार फटकेबाजी या ठिकाणी म्हणतात मी पक्ष चोरला नाही। अहो त्यांच्या हातात जाणार होतं, चोरलं काय? चोरलं त्यांचा अधिकार होता ना। आणि माझं एकटंच आहे का? छगन भुजबळ होते, हसन मुश्रीफ होते, दिलीप वळसे पाटील होते, प्रफुल्ल पटेल होते, धनंजय मुंडे होते। आज 80% आमदार माझ्या बरोबर जातात। मी काय त्या आमदारांना पैसे दिले म्हणून जातात? इथं येऊन काही लोकांना त्यांची मलिदा गँग दमदाटी करते, धमकी देते। मी तुम्हाला विचारतो, आपण सर्वजण स्वाभिमानी या महाराष्ट्राचे नागरिक आहोत। जर तुम्हाला उद्या जाऊन जर कुणी धमकी दिली तर तुम्ही घाबरणार का? तुम्ही घाबरण्यापैकी नाही तर रडणारे नाही तर पळणाऱ्यापैकी आहात का लढणाऱ्यापैकी आहात? तिथं अजितदादांनी काय काय नाही बोलले साहेबांबद्दल। साहेबांनी एक सुद्धा संस्था काढली नाही, हे नाही केलं, ते नाही केलं। मला असं वाटतंय कुठंतरी आता हे इलेक्शन लोकांनी ताब्यात घेतल्यामुळे, सामान्य कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतल्यामुळे अजितदादांना कुठेतरी टेन्शन आलंय आणि ते टेन्शन आल्यामुळे भाजपची भाषा ते बोलतायत। 10 दिवसानंतर कदाचित अशी परिस्थिती येऊ शकते की अजितदादा म्हणतील पवार साहेब मुख्यमंत्रीच नव्हते, पवार साहेब कृषी मंत्रीच नव्हते, पवार साहेब आमदारच नव्हते, पवार साहेब हे नाही केलं, ते नाही केलं। अहो काय चाललंय, भाजप खोटं बोलते तर तुम्ही सुद्धा खोटं बोलायला लागला। चंद्रकांत दादा काय बोलले होते काही दिवसांपूर्वी? काय नाव त्यांचं? हे मी नाही बोललो, काय नाव? कुणी नाव ठेवलं? हे कुणी? संतोषराव कुणी ठेवलं नाव? अजितदादा। अजितदादा आता त्यांच्या बरोबर गेलेले आहेत, आता हे बोलू शकत नाहीत। चंद्रकांत दादा पाटील साहेब असं त्यांना तिथं बोलावं लागतं। आता दिल्ली समोर जाऊन सर्वच नेत्यांना ज्यांनी विचाराला गद्दारी केली आज दिल्ली समोर जाऊन झुकावं लागतं। शिरूरला इम्पोर्टेड घेतले, दुसऱ्या पक्षातून इम्पोर्ट केलं, म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षात ते होते, नंतर शिंदे गटामध्ये गेले, शिंदे गटातून आता अजितदादा गटामध्ये आले। आणि 6 महिन्यापूर्वी अजितदादांना काय म्हणत होते? अजितदादांमध्ये धाडस असेल तर माझ्या विरोधात लढा। आणि आता काय करतायत? दादांच्याच पक्षातून तिथून निवडून येत आहेत। आणि अजितदादा तिथं चॅलेंज कोणाला करतायत? अमोल कोल्हेंना। मी तुम्हाला इथं सांगतो, अमोल कोल्हे कमीत कमी 2.5 लाख मतांनी तिथं निवडून येणार। मग राजकीय यंत्रणा जर दादांनी घेऊन गेले असतील तर सुप्रियाताईंची यंत्रणा कोण बनायचं? कोण बनणार? सुप्रियाताईची राजकीय यंत्रणा नाही तर समाजकारणातून तुम्ही सर्वजण पुढाकार घेणार का? सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी ही सभा होऊ घातलेली होती आणि या सभेमध्ये रोहित पवार बोलत होते। रोहित पवार बोलत असताना त्यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला
अजित पवार यांनी कशा प्रकारे राष्ट्रवादी पक्ष चोरला, दुसऱ्या पक्षातील इम्पोर्ट केलेले नेते कशा प्रकारे त्यांनी घड्याळ या चिन्हावर अमोल कोल्हे यांच्या विरोधामध्ये मैदानात उतरवलेले आहेत, ते शिवाजीराव आढळराव पाटील एकेकाळी अजितदादा पवार यांना चॅलेंज करत होते याची देखील आठवण रोहित पवार यांनी करून दिली। यासोबतच शरद पवार यांनी काय विकास केला हे देखील रोहित पवार यांनी अजितदादांना सांगितलं, कारण अजितदादा उद्या म्हणतील की शरद पवार हे कधी कृषी मंत्रीच राहिले नव्हते, कधी आमदारच राहिले नव्हते, शरद पवारांनी काय विकास केला असा जो प्रश्न उपस्थित केला जातोय त्यावर रोहित पवार खरं तर उत्तर देत होते। अजित पवार यांची देखील व्हिडिओ आपण बघितले, कशा प्रकारे अजित पवार देखील शरद पवार यांच्यावर किंवा पवार कुटुंबाचे सर्वच जे काही सिक्रेट आहेत ते उघड करत आहेत हळूहळू। आता आणखी प्रचार बाकी आहे, समोरच्या सभेमध्ये नेमकी काय चुतुमयमय आणि काय हल्लाबोल आरोप प्रत्यारोप आपल्याला बघायला मिळत आहेत पवार कुटुंबाचे, आपण लक्ष ठेवून आहोत। आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही घड्याळीचं बटन दाबणार आहात की तुतारीचं, अजित पवारांच्या बाजूने आहात की शरद पवारांच्या बाजूने, कमेंट करायला विसरू नका। सुप्रिया सुळे बारामतीच्या खासदार होतील की सुनेत्राताई पवार हे देखील आम्हाला आवर्जून सांगा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।